तहान भागवण्यास एका निस्वार्थी सतीची समर्पण गाथा। अंगाई सतीची, अंगाई सतीची। हॅलो फ्रेंड्स, दिस इज अ फ्रेंड सनी। सो गाईज, नेहमीप्रमाणे मी आज तुम्हाला घेऊन जाणार आहे एका नव्या लोकेशनवर। चला तर मग लेट्स स्टार्ट द जर्नी। आज आपण आलोय शाहूवाडी तालुक्यातील आणि कोल्हापूर जिल्ह्यातील भेडसगाव मध्ये। सो फ्रेंड्स, आज आपण भेडसगाव एक्सप्लोर करणार आहोत चंद्रप्रकाशात, कारण आज आहे दीप पौर्णिमा। चला तर मग भेडसगाव सफारी सुरू करूयात या गावातील विस्तीर्ण तळ्यापासून। तरी गाणं ऐकू येत आहे। ओ माय गॉड, अरे ते पहा फ्रेंड्स, तळ्यात कोणतरी एक बाई गाणं गाते फ्रेंड्स। अरे अरे तिच्या हातात एक लहान बाळ सुद्धा आहे। ओ बाई, ओ बाई, अरे ती बाई बाळासोबत तळ्यात गुप्त झाली। हाऊ इज इट पॉसिबल? हे कसं शक्य आहे? पाहुणं पाहुणं, इतक्या रात्रीचं काय करतायचा या तळ्यावर? बाबा बाबा, अरे होय होय, जरा दमान। इतकं काय झालं घाबरायला? उद्भिद बगीच्यागत तळ्यावर एक बाई पाहिली मी बाबा। बाई? फोटो बिटो काढलास की काय तिचा? चेष्टा नाही बाबा, तिच्या हातात एक मूल होतं। ते रडू लागल्यावर ती बाई अंगाई गाऊ लागली। या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिलंय आणि स्वतःच्या कानानं ऐकलंय मी बाबा। आवाज दिव्याची पुन्हा व्हाय नव्ह? मग खरंच आहे, तुम्ही म्हणताय ते समज खरं आहे। माणसं आज दिव पाजळत्या आणि आमच्या चिमाजी पाटलाची सून माणसं पाजळून गेली। म्हणजे गावाच्या जीवाकरता स्वतःचा जीव पाजळणाऱ्या सतीची कहाणी आहे ती। पिढ्यान पिढ्या ऐकत आलो, आम्ही बी सांगत राहिलो। आम्ही अडाणी माणसं, तुम्हा शहाण्या माणसांना नाही कळायचं ते। असं का म्हणताय बाबा? अरे तसं नव्हं, आम्ही अडाणी माणसं पण नुसत्या आठवणीनं हात जोडत्या आणि अभिषेकासाठी काळजाची तळी डोळ्यात जमा होत्या। बाबा, तुमच्या डोळ्यात पाणी? अशी काय घडली होती कहाणी? सांगा तरी। सांगतो, समद सांगतो। चला चला, चालत चालत सांगतो। पाहुणं, अहो देव माणसं देवाच्या किरपे बेगार नाही जन्माला येत आणि चिमाजी पाटील तर देवापेक्षा कमी नव्हतं या समध्या गावाला। राम राम पाटील। राम 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 राम। काय रे भादा, यारवाई समजी म्हणून चाललाय कुठे? अरे कुठे मोहीम काढलीस काय? मोहीमच म्हणायची पाटील, दुसरं काय? मंजूर पाटील, अहो नीळकंठेश्वर आणि तुमच्यापासनं काही लपलंय होय? नदी उशाला आणि कोरड घशाला अशी गत झाल्या समध्या भेडसगावची। वारणामाई जवळनं वाहून सुद्धा गावाला पाण्याचा प्यायला एक ठिप्पूच नाही। माझा हे समजा मला दिसत नाही का रे? पाटील, बापाच्या मायेनं आजवर समजा गाव सांभाळलं असा तुम्ही। गावातील पोरं बाळ असू देत, बाया बापडे असू देत, नाहीतर म्हातारी कोतारी, समध्यांचा आई बाप बनून सांभाळ केलाय आमचा। आता गावावर पाणी टंचाईची आणि दुष्काळाची बिलामत तुम्हीच दूर करा पाटील, तुम्हीच दूर करा। बघा माझा, अरे जो गाव करल तो ह्यो एकटा राव तरी काय करल? अरे महादा, जमिनीचा ऊर फोडून तरारून पिकं बाहेर काढणारी आपण, मातीशी इमान राखणारी म्हणून आपण बळीराजा बनून जसा हातात नांगूर धरला बघ, तसाच आता गावात पाणी आणायला भागीरथ बनून गावातील प्रत्येक घरातील समध्यानी हातात पारा कुदळ घेऊन तळ काढूया की आणि समध्या गावाची ताण भागवणारी गंगा चालूया गड्यानो। धनी चला बिगी बिगी वाड्याकडे। अरे हो लोमाजी, एवढ्या धापा का टाकायला लागलायस? खबर लय ज्या काही धनी, अहो आम्हाला दाखला पाटील मिळाले। मंजिर, तुम्ही आजोबा झालाच आजोबा। देवा नीलकंठेश्वरा, पावलाच बाबा नवसाला। मंडळी,
शकून तरी चांगला मिळालाय. आजच गावात तळ्याच्या कामाची दौंडी फिरवायला सांगतो. गड्यानो, उद्यापासूनच तळ्याच्या कामाची सुरुवात करूया. आमच्या नातवाच्या बारशापर्यंत तळ्याला पाणी सुद्धा लागेल. भादा, आजच कुकुडला जाऊन तो का नांगरेला ताबडतोब घेऊन ये. त्याच्यासारखा हुकमी पानाड्या शोधून सापडणार नाही बघ. जी पाटील. चालते. चला मंडळी, लगोलग घराकडे निघतो मी आत्ताच नातवाचं तोंड बघायला. चल माझी. राम राम. होय, या या. राम राम. सुनबाई, धाकलं पाटील का रडायला लागल्यात? मामनजी, भगीरथाला अंगाई ऐकल्याशिवाय झोप येते वे. भगीरथ नाव मातूर झाक ठेवलंय बाळाचं. त्या भगीरथानं गंगा आणली पृथ्वीवर आणि आपला भगीरथ त्याच्या पायगुणानं गावचं तळ भरलं बघ. राम राम पाटील. राम राम. पण महादा, तळ्याच्या कामावरनं अचानक का आलास बरं? हा पाटील, अहो 15-20 दिवस झालं घरात एक माणूस नसतोय. समजा गाव तळ्यावर राबतो या. हाताला फोड फुटली पण जमिनीला काय पाजर फुटाना झालाय. आज तर गावकऱ्यांनी पारा, कांबी, कुदळ, फावडी खाली ठेवल्यात. अहो आता तर समधी गावकरी गाव उठवून जायचं म्हणायला लागल्यात. हा? काय बोलतेस महादा? अरे गावची पांढरी सोडून कसं चालेल? काळजी नगस करू महादा. आणि जाऊन समद्यासनी सांग, काम थांबवू नका आणि धीर सोडू नका. एक वेळ पूर्वेचा सूर्य पश्चिमेला उगवल, पण पानाड्यात तोका नांगरेचा अंदाज चुकणार नाही. जा बिगी बिगी आणि काम चालू ठेवायला सांग समद्यासनी. जी पाटील. सोनबाई, या तुम्ही बी. जरा अंग टाकतो मी बी घटकावर. होय, जी मामनजी. तेव्हा कंठेश्वरा, अजून आमचा किती अंत बघणार आहेस तू? अरे, पाटलानं माणसं जगवायची असत्या, पण उद्या ती पाण्याईना तडपडून मेली तर त्याचं पाप माझ्या माती लागल. छाती फुटस्तवर रगात वकपर्यंत खडात फोडतोय आम्ही, तरी तुला दया येत नाही. अरे तू देव हायस का राखीस? सारी पांढरी तुला डोळ्यात पाणी आणून इनवत्या, तरी तुला पाजर फुटत नाही. अरे तू कुठनं बी पाणी आण, तळ्यातनं आण, नाहीतर आभाळातनं आण, नाहीतर तुझ्या पायावर डोकं आपटून जीव देईन. निळकंठेश्वरा, माझ्या घराण्याची, माझी आणि पाटीलकीची आबरू तुझ्या हातात आहे रे देवा. फक्त तुझ्या हातात आहे. पाटील, पाण्यासाठी दिवसाची रात्र केलीस, कष्ट उपसायला कमी नाही केलीस, पण एक गोष्ट मात्र विसरलास. अरे कैक वर्षाची रूढी आहे ती. तू विसरलास. तेव्हा निळकंठेश्वरा, अरे असला कसला दृष्टांत दिलास तू? नाही, मला आता शास्त्री बुवाकडे जाऊन या दृष्टांताचा अर्थ विचारला पाहिजे. शास्त्री बुवा, ओ शास्त्री बुवा. कोण? पाटील, या ना. आज असं कसं येणं केलं? अहो, आपल्या निळकंठेश्वराच्या गळ्यातला नाग दिसला मला स्वप्नात. साधारणतः कोणत्या प्रहाराला स्वप्न पडलं तुम्हाला? अहो हे काय, उठलोच आणि तुमच्याकडे आलो तडक. पाटील, हे स्वप्न नाही, हा दृष्टांत आहे नीलकंठेश्वरांचा. काय म्हणता? अहो बघा तरी पोतीत, खरं आहे ते सांगा. जिथे आपण तळे खोदत आहे तिथे ओल्या बाळंतणीला आपल्या लहान मुलासह स्वतःचा बळी द्यावा लागेल, तरच तळ्याला पाणी लागेल. जिला आताच पाजर फुटलाय असं वात्सल्य त्या कोरड्या मातीला हवाय,
आणि तरच त्या मातीला सुद्धा पान्हा फुटेल. काय काय बोलताय काय शास्त्री बुवा? होय पाटील, नीळकंठेश्वराने स्वतः दिलेला हा दृष्टांत आहे आणि तो पूर्ण केल्याशिवाय तळ्याला पाणी लागणार नाही. बाळ आणि बाळंतीणीचा बळी, अहो ही कसली आगोरी रीत म्हणायची? पाटलाने माणसं जगवायची का मारायची? पण पाटील, दुसरा पर्याय पण दिसत नाही. तळ्याला बाळ आणि बाळंतिणीचा बळी दिल्याशिवाय पाणी लागणार नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. एक विनंती आहे शास्त्री बुवा तुम्हाला. निसंकोच बोला पाटील. हे बळीचं कोणाला बोलू नका, शपथ आहे तुम्हाला नीळकंठेश्वराची. अगदी निश्चिंत रहा पाटील. आणि आलाय तसं आत येऊन गुळपाणी घ्या. या 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 आत या. मला सांगू नका काय गणू ढोकऱ्या म्हणतात मला. आता तडक जातो तळ्याच्या कामावर आणि बोंबा बोंबच करतो समधी. अरे रेड्याची धारानं कशाला काढायला लागलायसा? बंद करा काम समध्यानी. अरे गावातली घाण तू गण्या, तुला कधी कोणाचं चांगलं झालेलं बघावलंय होय? राहू दे. अरे ज्याचं करावं भले ते म्हणते माझच खरं भलं आणि आमचं. अरे असं काय भलं करणार होतास रे? अरे तुमचंच कष्ट वाचविणार होतो. इथं रातंदिवस दगड फोडत बसलायसा, पण जवळ इथं बाळ बाळंतिणीचा बळी देत नाही तवर तळ्याला पाणी लागणार नाही. हे आणि कुणी सांगितलं रे तुला? अरे सौताच्या डोळ्यानं बघितलंय बी आणि ऐकलंय बी. पाटलाला कंठेश्वरानं दृष्टांत दिलाय. त्यावरच शास्त्री बुवाच्या घरात चर्चा सुरू होती. अरे थांबवा काम समध्यानी. काम का थांबवलंय? पाटील, ते खरं आहे का? काय खरं आहे का? हेच आपलं बाळ बाळंतिणीच्या बळीचं त्या बिगार तळ्याला पाणी अजिबात लागणार नाही म्हणतात. हे कोण बोललं तुम्हासनी? म्या या गणू ढोकऱ्यानं शास्त्री बुवाच्या घरात जे बघितलं जे ऐकलं त्याच सांगितलंय. पाटील, हे समज खरं आहे? खोटं बोलणार नाही. तुम्ही जे ऐकलंय ते समज खरं आहे. मग आता काय करायचं पाटील? काम थांबूया. अरे काम थांबून कसं चालेल? अहो पण दृष्टांताचं काय? तो बळी. अरे पण बळी द्यायला कोण तयार होणार? का समध्या बायका वांजुटे आहेत बरं गावातल्या, आणि काकत कळसान गावाला वळसा म्हणून का घालायचा? म्हणजे येड पांघरून पेडगावला जाऊ नका पाटील. समध्या गावाला माहिती आहे तुमची सून वली बाळंतीण आहे. आवाज वाढवला म्हणून खरं लपत नाही पाटील. अहो समद गाव तुम्हाला देव मानतय, बापा परमानं सांभाळतायसा ना. गावाचं भलं व्हावं म्हणून पाटील का फक्त पालखीचा मान घ्यायला आणि नारळ फोडायला नाही सा? अरे पण चला रे, जोपर्यंत बळी देत नाही तवर काम पण सुरू करायचं नाही. चला. अरे माझं ऐका तरी. अले ले ले ले, असे ललायचे नाही बाला. शानाईस ना तू? लोमाबा, ओ लोमाबा, जरा इकडे येता का? वैजी आलो. बोला क्या कसा? अव गावच्या तळ्याचं काम पडले, ह्य खरं आहे नव? अव होया कसा? गावकरी म्हणतात कसं की वली बाळा ते मिळत नाही तर काय उपयोग तो डाबरा करून. लोमाबा, त्यांचं काय बी खोटं नाही बघा. अव गराम देवताचा दृष्टांत हाय त्यो पूर्ण केलाच पाहिजे. आणि वय आम्ही हे बी ऐकलंय की गावकरी म्हणतात पाटलाचं गावावर एवढं प्रेम आहे तर तळ्याला पाणी लागावं म्हणून पाटील सौताच्या सुनेचा का बळी देत नाही? वय वय वया कसा? पण तुम्ही काय तिकडे अजिबात लक्ष देऊ नका सा बघा. लोमाबा, एक कामगिरी आहे, करशिला? एक काय दहा सांगा की. काम तसं जोखमीचं आहे लोमाबा. मी कंठेश्वराचा दृष्टांत पूर्ण करणार आहे. अरे देवा, आकासाब तुम्ही नग 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 आकासाब तुम्ही नग वय नग तुम्ही. अव
मी म्हणजे माझी एक बालपणाची मैत्रीण आहे. हव ती तयार झाली सती जायला. अहो काय सांगताय काय? हे लय बे झालं बघा कसा. अव तिनं आजच सांगावा धाडलाय मला. फक्त एक काम करा, तळ्याच्या जागी पाळणा नेऊन बांधा. पण हे कुणाला बी कळता कामा नाही लोमाबा. शपथ घ्या बघा आधी. होय होय शपथ घेतो या कसा. तुम्ही काय बी काळजी करू नका बघा. समजा काम होऊन जाईल बघा. बर मी येऊ. देवा निळकंठेश्वरा, वर्षानुवर्ष समत्या गावाला पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळणारं माझं घरानं, माझ्या सासरेची, माझ्या धन्याची आणि माझ्या घराण्याची आबरू पणाला लागले देवा. जेव्हा सून म्हणून पहिलं पाऊल उंबऱ्यातनं आत ठेवलं तेव्हाच म्हणलं होतं जगायचं तर या घरासाठी आणि मरायचं ते बी या घरासाठीच आणि इज्जतीसाठीच. मामनजी, सून म्हणून आणलं सा, पण लेक बनवून वागवलं सा तुम्ही. पाण्याबिगार तडपडणाऱ्या गावची अवस्था बघून तुमच्या डोळ्यात येणारं पाणी लपलं नाही माझ्यापासनं. अहो तुमची लेक असती तर तिला पण बघवलं नसतं हे आसवं. मामनजी, मी बी तेच करायला निघाले जे तुमच्या लेकीनं केलं असतं. गावचं पाटील म्हणून तुम्हाला गावासमोर मान झुकून नाही देणार मी. आपल्या बाळासाठी आजोबाचं प्रेम आणि बापाची माया अधुरी राहिली तरी तिच्या आईची अंगाई मात्र सदैव त्याच्या सोबत राहील. फक्त एवढं लक्षात ठेवा की हौसा तिच्या बाळासकट मरायला नाही, पण कायमस्वरूपी अमर व्हायला निघाल्या. आमच्या बलिदानानंतर जमिनीला फुटलेला उमाळा या हौसाचा माझ्या बाळासाठी फुटलेला पाहणा असेल. माझ्या बाळासाठी फुटलेला पाहणा असेल. तेव्हा नीलकंठेश्वरा, गावच्या कल्याणासाठी हे बघ, एका पाटलाची लेक, एका पाटलाची सून आपल्या बाळासकट आपल्या आयुष्याचा निवद दाखवायला तयार आहे. त्या निवदाभोवती तुझ्या किरपेचं पाणी फिरावं एवढंच माझं मागणं आहे देवा. आई धरणी माते, आम्हासनी पोटात घे. पाटील, ओ पाटील, पाटील आपल्याला यश मिळालं बघा. पाटील, पाटील यश मिळालं. तळ्याला पाणी लागलं पाटील. अहो पाणी लागलं तळ्याला. काय पाणी लागलं? देवा निळकंठेश्वरा, तुझीच कृपा आहे देवा, तुझीच कृपा आहे. काल रातच्याला माझी सुनबाई म्हणाली होती, मामनजी काळजी करू नकासा, आपल्या तळ्याला लवकरच पाणी लागणार आहे. माझा सबूत आणि माझ्या बाळाचा पायगुण आहे. सुनबाई, ए सुनबाई, अगं तुझा सबूत खरा ठरला. अगं साखर घेऊन ये लवकर.
कुठे आहे सुनबाई? लोमा, अरे सुनबाई कुठे आहे? आज जाऊन बघून ये लवकर. त्यांनी हाऊस का कुठे बी नाहीत आणि बाळ सुद्धा नाही घरात. काय? सुनबाई, आबा आबा काय झालं? तुम्ही बोलत का नाही? आबा बोला, आबा बोला की. पोरा, तुझ्या बायकोनं आपला बोल खरा केला. म्हणजे व्यंकटेश्वराचा दृष्टांत खरा केला पोरा. म्हणून तर तळ्याला पाणी आलं नव्हे. होय लवबा, त्याग दुसऱ्याला सांगायचा नसतोय, तो स्वतः करायचा असतोय. लवबा, माझ्या घरची लक्ष्मी गेली, पाडवीची देवता गेली. सुनबाई, आबा माझी हौसा, माझा बाळ गेला. आबा बाळ गेला. पाटील, या त्यागाला तुलना नाही. आपल्या गावाला नवा जन्म देऊन गेली बापडी. पाटील, आता शोक करायचा नाही. रावसाहेब, ज्या श्रद्धेनं ती गेली त्याच श्रद्धेनं तिच्या समर्पण भूमीवर, त्या तळ्यावर आपण फुले वाहू. चला चला पाटील, चला. साऱ्या गावासाठी तिनं आहुती दिली, म्हणून तर सारा गाव पूजा करतोय तिची. बिचारी भरल्या संसारातनं गेली. नवऱ्यासाठी पोरासाठी तिची आशा राहिली, म्हणून तिचा जीव कुठेतरी घोटमळत असत. म्हणूनच ती आपल्या पोरांसाठनं अंगाई म्हणत असेल, एका पुण्यवान सतीची अंगाई. खरंच ही सतीची अंगाई आहे. माझ्या बाळाला झोप लागणार